चिंतन किरण क्रमांक 22 ते सुरू होण्यापूर्वी एक सांगू इच्छितो. आत्ताच वाघमारे साहेबांचा फोन आला. माझे आरती चालू आहे, तर त्या आरत आणि भारत याच्यावरून सुचलेलं सांगतो. भारत आणि भारत, भा म्हणजे तेज, तेजामध्ये रथ असणे म्हणजे भारत. तेजामध्ये रथ असताना आरत म्हणजे अ पासून पहिल्या स्वरापासून शेवटच्या अक्षरापर्यंत रथ असणे म्हणजे आरत. भारत आरत. तेजामध्ये रथ राहा आणि अ पासून म्हणजे जन्माला आल्यानंतर प्रथम आपण उच्चार ओ ऍ ओम अशा तऱ्हेचे मूल करतो. त्यापासून अखेरच्या त्या अक्षरापासून अखेरच्या अक्षरापर्यंत म्हणजे श्वासापासून पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत भारत तेजामध्ये रथ राहणे यालाच आरत म्हणतात. भारत तेजामध्ये रथ राहणे आणि तेही कसं, सुरुवातीला मूल जन्मल्यापासून त्याच्या प्रथम अक्षरापासून मृत्यूपर्यंतच्या शेवटच्या अक्षरापर्यंत जो तेजामध्ये रथ असतो तोच आरत भारत म्हणजे तेजामध्ये रथ असलेला प्रथम श्वासापासून अंतिम श्वासापर्यंत असा अर्थ आहे. तर अशा अर्थाने थांबा जरा, सध्या आरती चालू आहे, हे एका दृष्टीने योग्यच आहे. आता तीच आरती आपण अध्यात्म चिंतनात आत्मविद्येमध्ये कशी पुढे जाते ते पाहूया. तर लेखाचं नाव आहे स्वच्छ माळावरचा लख प्रकाश आपण पाहू शकतो का. अद्वैताचा निकराचा आग्रह का, सत्याभिमुखता का व कशासाठी. ध्यान म्हणजे शाश्वत परमसत्य प्रकाशाचा परम पवित्र मंगलमय कल्याण प्रस्पर्श, हे सारे मान्य आहे. पण हा स्पर्श तरी का व्हावा, कशासाठी हा अट्टहास, या प्रश्नाला उत्तर देणे आवश्यक आहे. कोणताही प्रश्न अनुत्तरित सोडणे त्या किंवा अशा प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. चिंतन हे निःशेष असावे लागते. चिंतनात सारेच्या सारे प्रश्न सुटावेच लागतात. अन्यथा ते चिंतनच नव्हे, तर चिंतन करता करता नवीन कोणत्या तरी चिंतेला जन्म देणारं असं काहीतरी ते वेडं वाकडं असू शकतं. चिंतनाच्या प्रत्येक पायरीवर टप्प्यावर एक एक प्रश्न सुटत असतो. अतिउत्कट अतिउच्च भाव असते. ध्यान व चिंतनात जाता येते किंवा सहज भावात तसे असता येते. चिंतन म्हणजे सारी आंतरिक मलिनता नष्ट होणे, साऱ्या शंका कुशंका प्रश्न समस्यांचा लय होणे. अशाच चिंतनात आता अद्वैताचा आग्रह का व कशासाठी, म्हणजेच अद्वैताची आरती का व कशासाठी, सत्याभिमुखता कशासाठी, हा प्रश्न सुटतो का पाहू. वास्तवात जीव जंतू कीड मुंगी वाघ सिंहादी श्वापदे हत्ती घोडे आणि मानव सारे सारे प्रकाश देहीच आहेत. जडदेह या साऱ्यांना आहे तसाच त्यांना प्रकाश देहही आहे. ऊर्जा प्रकाशाचा स्पर्श त्यांना नसेल तर त्यांची व मानवाची हालचाल अस्तित्व श्वसन अशक्यच आहे. त्याचवेळी हेही खरे आहे की जडदेहापासून ऊर्जा म्हणजे माळ रानावरच्या सूर्यप्रकाशासारखे आहे. ऊर्जेला घट मठ शरीर यांनी आकार येतो किंवा दृश्य सार्थकता येते, तरी सुद्धा या साऱ्यातील प्राणतत्व अस्तित्वाचे सार्थ तत्व एकच, ते म्हणजे प्रकाश किंवा ऊर्जा. आता हे असे प्रकाश किंवा ऊर्जेचे महत्व कुणाला नेमकेपणाने समजू शकते. इतर प्राण्यांना नाही तर मानवाला असे समजू शकते. येथेच मानव व इतर प्राणी यात फरक आहे. क्रांतीच्या मार्गात जीवजंतूंपासून मानवापर्यंत प्रवास हा मुळात प्रकाश तत्व समजण्यासाठीच झालेला आहे. हे प्रकाश तत्व किंवा आत्मप्रकाश आत्मलाघव समजावे हाच तर या साऱ्या मागे हेतू आहे. बीजे बीज दाखविले म्हणजे हेच. आपण मूलतः प्रकाश अभिन्न अखंड प्रकाश आहोत हे माणसाला समजावणे आणि माणसाने ते समजून घेणे हीच तर परमेश्वराची यादृच्छिक इच्छा आहे, म्हणजे रॅन्डम पर्पज आहे. परमेश्वर याचा अर्थच प्रकाश, ज्ञान, बोध, निरक्षर विवेक किंवा परमोच्च समज. आता कुणी म्हणेल की माळावरला, शेतातला, डोंगर दऱ्यातला प्रकाश म्हणजे परमेश्वर कसा काय असू शकतो. इतके साधे असते का परमेश्वराचे असणे. यासाठी चिंतनाची गरजच काय, हे तर कुणीही अगदी सहजतेने पाहू शकतो, समजून घेऊ शकतो. बरोबर आहे, ते सहजतेने पाहता येते. असेच साधे सरळ असते परमेश्वराचे असणे. मात्र दुर्दैवाने सहजतेने पाहता येणारे आपणाला सहजतेने समजत नाही हे निश्चित. सर्वत्र असलेली
अभेदत्वाने अखंडत्वाने परमेश्वरी सत्ता ज्याला समजली त्यालाच प्रकाशाची समज आली. प्रकाश पाहणे वेगळे आणि प्रकाशाची समज वेगळी कसे ते पहा. प्रकाश जर अभेद अखंड आणि समग्रतेने एक आणि एकच आहे तर अशा प्रकाशाने चलित असणारे चालणारे वागणारे बोलणारे मानव स्वतःला वेगवेगळे का समजतात. प्रत्येक मानव जर निश्चित समजू शकतो की त्याच्यातील ऊर्जा जोपर्यंत तो ठेवू शकतो तिथे जतन संरक्षण तो करू शकतो तोपर्यंतच त्याचे अस्तित्व आहे. त्याचे श्वसन वा जगणे आहे. तर आज युद्धे महायुद्धे संघर्ष प्रदूषण का संभवते. का घडत आहे प्रचंड संहार हानी हिंसा. आपण काहीच का शिकत नाही इतिहासातून. पहिले दुसरे महायुद्ध झाले तरी मानवजात आता तिसऱ्या महायुद्धाकडे का सरकत आहे अग्रेसर आहे. का हा रक्तपात निसर्गपात निसर्गनाश प्राण्यांची हत्या मानवाची जीवघेणी स्पर्धा प्रदूषण का का हे सारे. राष्ट्राभिमान धर्माभिमान नावाखाली का होत आहेत वंश धर्म जातपात यांच्यातील लढाया. मानवाच्या धारणेसाठी जन्मलेले धर्म एकमेकांच्या जीवावर का उठले आहेत. 2,500-3,000 हजार वर्षापूर्वीचा असो वा 10,000 वर्षापूर्वीचा असो जर ते खरे खरे धर्म असतील तर अशा धर्माधर्मात त्यांच्या अनुयायात युद्धे होतातच कशी. एकमेकाला जिवंत जाळू शकतातच कसे. हर हर महादेव अल्लाह अकबर गॉड इज ग्रेट या तिने घोषणांमध्ये किंवा त्या घोषणा पुकारत असताना उद्गारत असताना जर परमेश्वराचे श्रेष्ठत्व वर्णिले आहे तर अशा परमेश्वरी श्रेष्ठता दर्शक वचनांच्याच आधारे युद्धे होतातच कशी. कसे काय शक्य आहे देवांमध्ये किंवा परमेश्वरांमध्ये युद्धे असुरातच होतात. वास्तव देवामध्ये युद्ध नसतेच कारण तो तर एकमेवच असतो. परमेश्वर म्हणजे अखंड ऊर्जा असताना अशा ऊर्जेने युक्त असलेले मानव परस्परात भांडू कसे शकतात. का भांडतात. एकमेकांचा जीव का घेऊ पाहतात किंवा घेतात. प्रकाशाशी भांडू कसा शकतो. मानव 2 तोंडे 2 चोची असलेल्या पक्षासारखा का वागतो. 2 चोची पण देह एकच आहे ना. मेंदू एकच आहे ना. बुद्धी एकच आहे ना. असे आहे तर बुद्धिभेद का होतो. एक तोंड का म्हणते की मी अमृत प्राशन करणार गोड मधुर आंबा खाणार आणि दुसरे तोंड का म्हणते की मी विष खाणार युद्ध करणार कटू हलाहल प्राशन करणार. पहा हे प्रश्न तुम्हाला पडतात का. 2 चोची असलेल्या पक्षासारखा मानवी समज आहे किंवा सहस्त्र डोकी हात पाय असलेला असा हा समाज पुरुष आहे. 2 चोची असल्या तरी देह अस्तित्व म्हणून एकच आहे ना. हजारो लाखो कोट्यावधी अब्जावधी हात तोंड पाय कान वगैरे इंद्रिय असली तरी देह वेगवेगळे दिसले तरी मूलतः प्रकाश रूपाने एकच आहेत ना. मतिदार्थ असा आहे की मानव म्हणून अस्तित्व एकमेवच आहे. मग 2 चोचीच्या पक्षाप्रमाणे एकाने का म्हणावे की मी हलाल जाणीवपूर्वक प्राशन करणार. काय आपली बुद्धी इतकी का भ्रष्ट झाली आहे. का आपण विषप्राशन करून आत्महत्या करू पाहत आहोत. हे असे प्रश्न जर तुम्हा आम्हा सर्वांना नीट पडले तर आणि तरच माळावरला प्रकाश म्हणजे परमेश्वर यातले रहस्य आपल्याला कळते. परमेश्वर उघड दिसत असूनही आपणाला तो समजत नाही हे वास्तव आहे. वास्तवात बुद्धी एकच आहे पण तिचे कृत्रिम भेदाभेद मानवाने पाडल्याने ती भ्रष्ट झाली आहे. त्यामुळे पक्षाच्या 2 तोंडातील एक तोंड म्हणते मी विषप्राशन करणार आणि एकूण अस्तित्वच संपवणार. म्हणूनच माणसे हत्या संघर्ष करू शकतात. आत्मघात आत्महत्या करून मानवी व एकूणात इतरही जीवन नष्ट करण्याकडे आज मानवाचा कल आहे. ज्याला परमेश्वर प्रकाशाचे अभिन्नत्व आत्म्याचे एकरूपत्व कळले तो असा आत्मघात करू पाहिल का. मानवी अस्तित्व जुगारात सारे वैभव स्त्री पुत्राधिक पणाला लावावे. मानवी अस्तित्व जुगारात सारे वैभव स्त्री पुत्राधिक पणाला लावावे त्याप्रमाणे पणाला लावील का. दिवावर झेपावणाऱ्या कीटकाप्रमाणे आत्मघात करू पाहिल का. परमेश्वर प्रकाश देह ऊर्जा प्रकाश आत्मलाघव ज्याला पाहता आले कळले समजले तो या साऱ्या अशिवापासून दूर राहील. पण नाही तसे होत नाही. महाभारत आजही भारतात तितक्याच नव्हे तर त्याहूनही अधिक मोठ्या प्रमाणात घडत आहे. महाभारत आजच्या भारतातही तितक्याच नव्हे तर त्याहूनही अधिक मोठ्या भयावह प्रमाणात घडत आहे. अहंतेच्या भरात बंधू पत्नी राज्य राजवैभव धर्माने पणाला लावले तेव्हाही धर्म अधर्मच बनला होता. आजही धर्माच्या नावे अधर्मच चालू आहे. ज्याला माळावरला लक्ष सूर्यप्रकाश नीट आकलन झाला त्याला परमेश्वर कळला. परमेश्वर ज्याला कळला तो हिंसा मुक्त झाला.
अद्वैताचा निकराचा आग्रह, अखंड भेद ऊर्जेचे अद्वैत आकलन किंवा ऊर्जेची आरती यासाठी महत्वाची आहे. हिंसामुक्ती ही एकूणच मानवी व उर्वरित अस्तित्वासाठी महत्वाची आहे. म्हणूनच अद्वैताचा अट्टहास आहे. जर हे सारे आपणाला अंतरंगात प्रकाशदायी वाटले तर, बोधप्रोत वाटले तर, त्या प्रकाशापासून यत्किंचितही दूर जाऊ नका. अखंड या प्रकाशात मार्गक्रमण करा. पहा, सकलमती प्रकाशू गणपती तुम्हाला दिसतो का ते? गणेश ही आत्मदेवताच आहे. गणेश म्हणजे आत्मा, प्रकाश, बोध, अद्वैत, भेदाभेद रहित बुद्धी. अथर्व शीर्ष याचा अर्थच अ म्हणजे नाही, थर्व म्हणजे हलत किंवा स्थिर असते, शीर्ष म्हणजे डोके किंवा बुद्धी. म्हणूनच अथर्व शीर्षाची देवता म्हणजे गणेश म्हणजेच आत्मा. तोच अंतरंगातला गुरु आहे आणि त्याला तुम्ही नीट पाहू शकलात. त्यामुळे तुमची बुद्धी प्रकाशित झाली तर सकलमती प्रकाशू म्हणजे सर्वांच्या बुद्धीला प्रकाशित करणारा सम्यक बुद्धिदाता असा तो गणपती आहे. आता सर्वांच्या बुद्धीला प्रकाशित करणारा इतकाच त्याचा अर्थ नसून सकलमती प्रकाशू म्हणजे सर्वांची जे एक व्यावहारिक सांसारिक बुद्धी आहे त्या सर्व बुद्धीला एका वेगळ्या पातळीवर नेणारा, बुद्धीचं प्रज्ञेत रूपांतर करणारा असा तो सकलमती प्रकाशू गणपती आहे. हे तुमच्या लक्षात येईल. आता पक्षाचे एक तोंड म्हणणार नाही की मी विषारी फळच खाणार. सकलमती प्रकाशू गणेशाची कृपा झाल्यावर बुद्धिभ्रष्टता, बुद्धिभेद, दुर्बुद्धी, बुद्धीचे चंचलत्व, स्थैर्य नष्ट होते, प्रज्ञा जागृती होते, अद्वैत प्रकाश पडतो, हिंसेला तिथे जागा नसते, भेदाभेद नसतो. म्हणून मानवी आणि एकूणच आनंदमय जीवनाची शाश्वती असते. अशा आत्मबोधात हेच तर उत्तर आपल्या अद्वैताच्या निकराच्या आग्रहाचे आणि अद्वैताच्या आरतीचे. स्वच्छ माळावरचा लख प्रकाश आता तरी नीट पाहायला आपण शिकणार का? असतू. चिंतन पुष्प 23, चिंतन किरण 23. पहा, विश्वामित्राचे दर्शन घ्या. रात्रभर पाऊस पडत होता, तो पहाटे थांबला. आता 6 ते 7 पर्यंत अजिबात पाऊस नाही. मात्र रात्रभर पडलेल्या पावसाने सारी सृष्टी टिंब भिजून गेली आहे. झाडाझुडपांच्या अंगाखांद्यातून लपेटलेले पावसाचे थेंब एका ठराविक अंतराने टप टप करीत पडत आहेत. उंच झाडावरचे पाणी त्या खालच्या लहान झाडांच्या पानावर पडत आहे. पडताना एक नाजूक परंतु टपोरा सुस्पष्ट ध्वनी त्या पाण्याच्या थेंबाचा ऐकू येत आहे. जलध्वनी. काही थेंब वड, पिंपळ, उंबर एकत्रित असलेल्या त्रिदेवाच्या दत्ताच्या स्थानाच्या जवळच असलेल्या सरोवरात पडत आहेत. एक थेंब पडतो त्याने पाण्यावर तरंग निर्माण होतो. दुसरा थेंब त्या तरंगांना विस्तारत नेतो. तिसरा थेंब तो विस्तार सरोवराच्या काठावर नेऊन आदळतो आणि त्या तरंगांना नष्ट करतो. उत्पत्ती स्थिती लयाचे ते जलतरंग ब्रह्मा विष्णू महेशाचे कार्य बराच काळ करीत होते. जवळजवळ पाऊस थांबून 3-4 तास झाले तरी जलतरंगांचे त्रिदेव कार्य चालूच होते. तो ते सारे एकटक पाहत होता. काल आणि अवकाशाच्या पलीकडे उभा होता तो. ब्रह्मा विष्णू महेशाच्या कक्षे पलीकडे कार्यकारण संबंधाच्या अतीत होता तो. साक्षीत्वात सारे पाहत होता तो. सर्वात असून सर्वापार, सर्वातीत. बघता बघता सूर्य बराच वर आला. त्याच्या किरणाने अन्न वस्त्र निवारा देणाऱ्या अवनीच्या अंगा खांद्यातून उबदार सुखदायी उसासे बाहेर पडले. ते आनंद स्वर, त्या आनंद लहरी धूम्र वर्णाच्या होत्या. सारे वातावरण, सारा आसमंत धूम्राच्छादित झाला होता. इथून तिथे नजर जाईल तिकडे सारे धुकेच धुके. पहाटेचा पाऊस आणि त्यानंतर आलेला सूर्य याचं कारण त्या पाण्याचं धुकं झालं होतं. काही काळ सारी अवनी त्या धुक्याने गिळंकृत केल्यासारखी वाटत होती. झाडे झुडपे, वृक्षवल्ली, नद्या, नाले, डोंगर, शिखरे, आकाश आणि आकाशाचा मालक सूर्यही त्या धुक्याने गिळून टाकला होता. सर्वजनिता सूर्य त्याच्याच नातवाकडून पराभूत झाला होता. महाप्रतापी सूर्याला त्याच्या नातवाने, प्रकाशाच्या मुलाने म्हणजे धुक्याने गिळून टाकले होते. अगदी धुके आणि केवळ धुकेच होते तेथे सर्वत्र. त्या धुक्यात साऱ्याचा लय झाला होता. धुके लुपेटून तो उभा होता, निसर्गपुत्र. मात्र तो ते सारे शांत दक्षतेने पाहू शकत होता. साऱ्या सकट आपले स्वतःचे गायब होणे, धुक्यात विरून जाणे तो पाहू शकत होता. अगदी साक्षीत्वात, अलक्षतेत, शांत दक्षतेत तो हे सारे पाहत होता. असा आपला लय, आपले नष्ट होणे जो पाहू शकतो तोच तर अमर असतो. आपण मरताना जो शेवटच्या क्षणापर्यंत
अकर्तव्याने साक्षीत्वाने पाहू शकतो तो कधीच मरत नाही. कारण त्याचे पाहणे अवधान चिरंजीवीच असते. कारण त्याचे पाहणे अवधान चिरंजीवीच असते. तेच ते चिरंजीवित्व मुक्ती. अजून काही काळाने धुके विरले, फाटले, दशदिशा पांगले आणि नष्ट झाले. धुक्याचा लय झाला, लयाचा विलयाचा, मृत्यूचा मृत्यू झाला, लय झाला, जीवन संगीत सुरू झाले. मंद वाऱ्याने वेळूच्या बनात पावा घुमू लागला. खगमंडळ सुस्त राहू लागले. स्वच्छ माळ लख सूर्यप्रकाशाने भरून गेला. सुवर्णाच्या पाण्याने तो माळ न्हावून माखून निघाला. ते सारे तो पाहतच होता. त्या उजेडाने त्याच्या संजीवक बुद्धीला नवाळी फुटली, धुमारे फुटले. कोवळे लाल चुटूक हिरवे पिवळे धुमारे. तो गाऊ लागला. काय होते ते गायन? तो तर अमर होता, विश्वबीज होता. त्याचे नष्ट होणे शक्यच नव्हते. आधी कारण का कुठे नष्ट होते? विश्वनिर्माता, विश्वपालक, विश्वसखा, विश्वामित्र तो. त्याचे गायन शांत दक्षतेने ऐका. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. त्या सवित्याचे म्हणजे सूर्याचे श्रेष्ठ तेज आमच्या बुद्धीला प्रेरणा देवो. होय, हाच तो आपला गायत्री मंत्र. गायत्री हा छंद आहे. छंद म्हणजे वेदकालीन काव्यरचनेचा एक प्रकार. गायंतम त्रायसे यस्मात् गायत्री त्वं ततस्मृता. म्हणजे गायन करणाऱ्याचे तू रक्षण करतेस म्हणून, गायन करणाऱ्याचे तू रक्षण करतोस म्हणून तुला गायत्री असे संबोधिले जाते. सवितृ म्हणजे सूर्य. प्रथमेचे एक वचन सविता. तू धातू, त्याचा अर्थ निर्माण करणे. लक्षात घ्या, सूर्याला अनेक नावे आहेत. त्यातील एक नाव सविता. प्रामुख्याने सूर्य ही सृजनाची निर्मितीची देवता आहे. विश्वामित्राने अशाच एका पहाटे साऱ्या विश्वाचा धुक्यात लय झालेला असताना, त्या धुक्यात तो स्वतःही हरवून गेलेला असताना स्वतःची वैश्विक करुणा मात्र अबाधित ठेवली होती. त्या करुणेचे थेंब, ते करुणामृत म्हणजे गायत्री मंत्र. विश्वामित्राला मंत्ररूपात स्फुरलेली ऋचा, शाश्वत जीवनाचा संजीवक सूर, ही सूर्याच्या सृजनशीलतेची उपासना आहे. गायत्री मंत्र ही सूर्याच्या सृजनशीलतेची उपासना आहे. याला जे कृष्णमूर्तीने शाश्वततेकडे पाहणे असे म्हटले आहे. If there are only 5 people who will listen, who will live, who have their faces turned to eternity, it will be sufficient. कसे होते हे सारे? जे कृष्णमूर्तींना विश्वामित्र कदाचित केवळ ऐकूनच माहित होता. त्यांचे वाचन नव्हते, रूढी परंपरा, चाकोरी प्रणाली आणि ते बाधित नव्हते. सर्वबद्धता त्याने सर्वस्वाने नाकारली होती. हीच तर गंमत आहे. जो सर्वबद्धता नाकारतो तोच तर मुक्त असतो. अशा मुक्ततेतच आदी कारणाचे शुद्ध स्पंद उमटतात. ते शुद्ध निरामय अमिश्रित असल्याने हजारो लाखो वर्षापूर्वी काय आणि आज काय, त्या पवित्र मुक्तिदायी गाण्याची तूर तान लय छंदाची अंतरंग रचना एक आणि एकच असणारे निश्चित. तो पवित्र निरामय नाद छंद वाणी आसमंतात भरून वाहत असते. त्या आधी कारणापर्यंत जो जो पोचतो त्याला ते अमृत आपल्या ज्ञानकुंभात भरून घेता येते. हीच ती विश्ववाणी. याचा जगाच्या भल्यासाठी जे जे विनिमय करतात ते विश्वाचे वाणी व्यापारी असतात. येथे विनिमय केवळ एक मार्गी असतो. हा परस्पर विनिमय नव्हे. हे केवळ देणारे वाणी व्यापारी, देणारे संत तुकोबा असतात. आपले तुकोबा अष्टावक्र ज्ञानाई जे कृष्णमूर्ती तसेच विश्ववाणी उदार असते. एक मार्गी केवळ देणारे आणि देणारे विश्ववाणी आहेत. विश्ववाणी देणारे विश्ववाणी, वैश्विक सत्य उलगडणारे विश्वाचे वाणी वा विश्वामित्र आहेत सारे. उपनिषदकार, ब्राह्मण ग्रंथांचे कर्ते, संत महंत हे सारे एक आणि एकच आहेत. त्यात द्वैत पाहणारे आहे. मात्र त्यात ही द्वैत पाहणारे आहेत. सर्वसाधारण टीकाकार, समीक्षक, उथळ मल्लिनाथी करणारे कुटाळ पंडित, जास्तीत जास्त गोळाबिरीत करणारे ते तथाकथित संपादकही असू शकतात. जेव्हा उपनिषदकार अद्वैताचे गायन करतात, संत महंत जगद्गुरु जे कृष्णमूर्ती अद्वैताचे गायन करतात, तेव्हा काळाच्या भाषेत त्यातील पहिले, दुसरे, आधी किंवा नंतरचे कोणते हे जे बोलतात, त्याची जे चर्चा करतात, त्यांना अद्वैतच कळले नाही. अद्वैताची द्वैतमूलक
आधी नंतर सनातन प्राचीन अर्वाचीन अशी चर्चाच संभवत नाही. अद्वैतात केवळ असता येते, अद्वैतात राहून अद्वैताचे गाणे गाता येते, प्रकाशात राहून प्रकाशित होता येते. उपनिषदकारांना आधी प्रकाश दिसला आणि जे कृष्णमूर्तींना नंतर दिसला आहे म्हणणे हास्यास्पद आहे. त्याच्यासाठी की अद्वैतात काल व स्थल अवकाशाला वेळच नसतो. तेथे एक तर प्रकाश असेल किंवा नसेल तरी, ज्ञान असेल किंवा नसेल, पुढे मागे आधी नंतर असे काही यात असू शकत नाही. ध्यानात घ्या, शेवटी ज्ञान अज्ञान हे सुद्धा सापेक्ष आहे, हेही द्वैतच आहे. जेथे ज्ञान आहे तेथे केवळ अद्वैताचे ज्ञानच आहे. तेथे तुलना, काळ, वेळ, स्थान, अवकाश यांची चर्चाच संभवत नाही. ही सर्व चर्चा म्हणजे अज्ञान. टीकाकार, समीक्षक, संपादक यांची आपल्या असलेल्या नसलेल्या वाचनाची अहंता. अद्वैताचा समीक्षक नसतो, अद्वैताचा साक्षी असू शकतो. असा अद्वैताचा साक्षी एकमेवाद्वितीय परमेश्वरच असतो. तोच तर कर्तुम अन्यथा कर्तुम, द्वैत अद्वैत यांच्याही पलीकडचा स्वयंजात आदिकारण विश्वजनिता होय. तारांश उपनिषदकारांना आधी कळले, त्यांना कळले ते आणि त्याहून अधिक इतरांना कधीच व काहीच कळू शकले नाही. हे सारे पोरकट उतर हास्यास्पद आहे. मागच्या संवादात जे आले आहेत ते येथे लागू पडते. म्हणजे असे की प्रकाशाने अद्वैत प्रकाश पडतो, दिवसा तुलना महत्वाकांक्षा चढावट नष्ट होते. पुन्हा जर आपण उपनिषदकार श्रेष्ठ की कृष्णमूर्ती श्रेष्ठ त्या भ्रमात पडणार असू तर सावध राहा. अद्वैत प्रकाशाशिवाय काहीही व कुणीही श्रेष्ठ नाही. तत्वाचे ज्ञान श्रेष्ठ. तत्वज्ञानी कोण याला काडीचीही किंमत नाही. द्वैताच्या व्यवहारात याला अगदी एवढी किंमत असली तरी अद्वैतात त्याला मुंगीचीही किंमत नाही. किंवा सांगण्याच्या सोयीसाठी द्वैताच्या भाषेत त्याला मुंगी एवढी, अद्वैता भाषेत किंवा सांगण्याच्या सोयीसाठी द्वैताच्या भाषेत सुद्धा त्याला मुंगी, अद्वैताच्या भाषेत त्याला मुंगी एवढीही किंमत नाही, काडी एवढीही किंमत नाही. किंवा असलीच तर काडी इतकीच किंवा मुंगी इतकीच किंमत आहे. पुन्हा अद्वैतातून द्वैतात येऊ नका. प्रकाश नाकारून आधी प्रकाश कुणाला दिसला, मग कुणाला दिसला, पहिल्याचा खरा की नंतर त्याचा, पहिला श्रेष्ठ की नंतरचा, असा गोंधळ अंधकारात अज्ञानात असा गोंधळ अंधकारात अज्ञानात ताचपडणे बंद करा. जो विश्वाचा मित्र तो एक जात विश्वामित्र, याचे अवधान चुकता कामा नये. आणि विश्वामित्रामध्ये पुढे पाठी काही नसते. प्रकाश पाहणारा स्वतःच प्रकाश असतो आणि प्रकाश आधी आणि नंतरचा असा काही नसतो. याचे भान सुटू देऊ नका. चिंतन किरण क्रमांक 24. मन रामरंगी रंगले, शब्द रंगी नाहले. मन रामरंगी रंगले, शब्द रंगी नाहले. विश्वामित्राचे दर्शन आपल्याला झाले. ज्ञानेश्वरांचा देवा तुझी गणेशू सकलमती प्रकाश आपण पाहिला. बुद्धीला स्थैर्य प्रदान करणारी अथर्वशीर्ष देवता श्री गणेश आपण पाहिली. आत्मलाघव किंवा आत्मप्रकाश आपण पाहिला. परमेश्वरी वाणी की जी असं म्हणतात प्रकाश रूपाने असते, ती उन्मनी अवस्थेत किंवा न मन अथवा अमन अवस्थेत साधू संतांना प्राप्त होते, हेही आपण पाहिले. इतकेच नव्हे तर उपनिषदकारांना सत्य रूपात तेच सापडले की जे साधू संतांनाही सापडले, कृष्णमूर्ती नाही सापडले. याचा आपण बोध घेतला. तेथून सारे एक आणि एकच आहे, ज्याला प्रकाश, ऊर्जा किंवा तत्व म्हणून संबोधितात. निखालसपणे तत्व म्हणजे प्रकाश होय. या तत्वाचे वर्णन तत्वमसी म्हणजे ते तू आहेस असे करण्यात आले आहे. स्वच्छ माळावरचा लख प्रकाश या चिंतनादी त्या प्रकाशाचा बोध आपणाला झाला आहे. प्रत्येक जण अनादी अनंत अमेय अपरिमेय ऊर्जा, प्रकाश किंवा तत्व आणि केवळ तत्वच आहे. जर मी म्हणजे शरीर जडदेह नव्हे तर तत्व आहे त्याचे ज्ञान झाले तर एका क्षणात सकलमती प्रकाशू सर्वत्र फाकतो पसरतो. आता सकलमती प्रकाशू याचे नीट दर्शन घेऊया. अक्षरांच्या अंतरंगात अलगद हळूवार प्रवेश करा. अंधाऱ्या गुहेत किंवा पायऱ्यांच्या विहिरीत जपून परंतु निश्चयाने कुतूहलाने उतरतात, प्रवेश करतात. तसाचा प्रवेश असतो. कुतूहल, हुरहुर आणि समोर काय ठाकणार याविषयी नेमका अंदाज न बांधता येणारा असा हा अंधारातला प्रवेश असतो. सकलमती प्रकाशू याचा ढोबळ अर्थ झाला सर्वांच्या बुद्धी प्रकाशित करणारा. मात्र त्याहून अधिक खोल आणि सूक्ष्म अर्थ आहे याचा, जो लक्षात आलाच पाहिजे इतका महत्वाचा आहे. काय आहे तो अर्थ?
सकलमती प्रकाशू म्हणजे बुद्धीला समग्रतेने एकाच वेळी प्रकाशित करणारा, एका क्षणात ज्ञान प्राप्त करून देणारा असा त्याचा अंतरंग अर्थ आहे. सर्वांची बुद्धी नव्हे तर सर्वच्या सर्व बुद्धीला, सर्वच्या सर्व ज्ञानपेशींना एकाच वेळी प्रकाश करणारा, आपल्या तेजाने दीप्तीने झळाळून उजळून टाकणारा असा त्याचा अर्थ आहे. दाट घनदाट काळ्या ठिक्कर अंधारात लहानशा मेणबत्तीच्या प्रकाशनानेही एकदम उजेड भरून जातो. सर्व अंधार कुठच्या कुठे नामशेष होतो. तसा आणि तसाच प्रकार येथेही घडतो. आपण प्रकाश ऊर्जा तत्व, आपण म्हणजे प्रकाश ऊर्जा तत्व आहे हे जो पाहू शकतो, त्याच्या ज्ञानपेशी एकदम अचानक तत्क्षणी उजळून निघतात, प्रकाशमान होतात. एकदा का हा प्रकाश पडला की परत मागे येण्याचा ज्ञानाचा संभवच शिल्लक राहत नाही. ज्ञान प्रकाशा चिरंजीवच असतो, तेथे पुन्हा अंधार प्रवेशू शकत नाही. जशी सूर्याला अंधाराची ओळख असू शकत नाही, तशी ज्ञान प्रकाशाशी ज्याची तोंड ओळख झाली त्याला पुन्हा अंधाराकडे परतणे शक्य नसते. तर हा सकलमती प्रकाशू आत्मा तत्व प्रकाश ऊर्जा, तर हा सकलमती प्रकाशू म्हणजेच आत्मा तत्व प्रकाश ऊर्जा हे सारे परिपूर्ण आहे. नव्हे आपण केवळ प्रकाश आणि प्रकाशच आहोत. ज्याच्या बुद्धीला सर्वच्या सर्व गोष्टी एकदम प्रकाशित आल्या त्याच्या लक्षात येते की आपण देह नव्हे, आपण केवळ आणि केवळ प्रकाश आहोत, शुद्ध ज्ञान आहोत. असा एका झटक्यात तत्क्षणी क्षणार्धात बोध झाल्यावर तत्वमसी म्हणजे तत्वमसी किंवा ते तू आहेस त्याचा खराखुरा अंतरंग बोध होतो. मग एक तृप्तीचा, ज्ञानाचा, परिपूर्ण आनंदाचा, सर्व भरून पावल्याचा हुंकार ढेकर येतो. काय असतो हा हुंकार? अहम ब्रह्मास्मी, अरे मीच तर ब्रह्म आहे, सारे काही मीच तर आहे. असे असताना वेड्यासारखा मी इतके दिवस, महिने, वर्षे काय शोधत होतो, कुठे शोधत होतो, कुणाला शोधत होतो, कशासाठी शोधत होतो? अरे वेडा रे वेडा मी. अक्षरशः आकस्मिक गावल्याचा, सापडल्याचा, मिळाल्याचा गगनात असं म्हणतात न मावणारा आनंद होतो. त्या क्षणी एक अमृतानुभव पाजू लागतो, कळू लागतो. आनंद लहरी जन्मतात. गॉड इज नो वेअर म्हणणाऱ्याला गॉड इज नाव हिअर असा बोध होतो. सैरभैर झालेल्या कस्तुरी मृगाला, सुगंध शोधक मृगाला अचानक आपल्या नाभिस्थानी कस्तुरीचा शोध लागतो. एकदा का हा आनंद शोध लागला की मग निवांतपण शांतता उद्भवते, निर्भयता जन्माला येते. मग तुकाराम माऊली अशा कस्तुरी मृगाला म्हणतात, नाभी नाभी म्हणजे भिवू नको, भिवू नको. या जगात भिण्यासारखे काहीच नाही. सारे काही अद्वैत प्रकाशाने व्याप्त असून ते तूच आहेस, म्हणजेच तत्वमसी. नाभिस्थानी आशीर्वाद असतो. काय असतो आशीर्वाद? नाभी नाभी म्हणजे प्रत्येकाच्या नाभीच्या ठिकाणी निर्भयता प्रदान केलेली असते. म्हणून त्या ठिकाणाला नाभी नाभी, भिवू नका, भिवू नका असे म्हणतात. निर्भय राहा. मात्र त्यासाठी नाभिस्थानी असलेल्या कस्तुरीचा ज्ञान सुगंध गवसावा लागतो. आता ज्ञान सुगंध, ज्ञान प्रकाश यांच्या अंतरंगात उतरूया, प्रवेश करूया. ज्ञानाचा सुगंध किंवा ज्ञानाचा प्रकाश असा या शब्दांचा ढोबळ अर्थ, वरवरचा अर्थ झाला. मात्र येथे ज्ञान आणि सुगंध, ज्ञान आणि प्रकाश वेगवेगळे समजलेले आहेत. प्रकाश कुणाचा, सुगंध कुणाचा, तर ज्ञानाचा समजणे चुकीचे आहे. वास्तवात ज्ञान प्रकाश म्हणजे ज्ञानात प्रकाश, ज्ञान सुगंध म्हणजे ज्ञानात सुगंध. येथे प्रकाश सुगंध यांची ज्ञानाशी स्वरूपता आहे, त्यात अभेद आहे, अद्वैत आहे. ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञानाचा ईश्वर नव्हे, ज्ञानरूपी ईश्वर नव्हे, तर ज्ञान हाच ईश्वर असा अर्थ आहे. 2 आठवड्यापूर्वीच्या दर्शनात परमेश्वर म्हणजे बोध, ज्ञान, प्रकाश याचे स्पष्टीकरण किंवा दर्शन चिंतनात आपणाला झालेले आहे. ज्ञान सुगंध म्हणजे ज्ञान हाच सुगंध, तसेच ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञान हाच ईश्वर हे लक्षात न घेता ज्ञानाला सुगंध ईश्वर म्हटले आहे. सारांश ज्ञान ईश्वराशी जसे स्वरूप आहे, सारांश ज्ञान ईश्वराशी जसे स्वरूप आहे, तसेच ज्ञान सुगंधाशी सुद्धा स्वरूपच आहे. म्हणून तर ज्ञानी माणसांचा
बोलबाला ज्ञानी माणसाने जरी जागा सोडली नाही तरी दूरवर जातो. केवढा आपली जागा न सोडता त्याचा सुवास दूरवर जातो, तसा ज्ञानी माणूस सुद्धा आपली जागा त्याने सोडली नाही तरी त्याचा सुगंध, त्याच्या सुगंधाची वार्ता शतयोजने दूर जाते. म्हणूनच ज्ञान आणि सुगंध याच्यामध्ये ज्ञान हाच सुगंध, ज्ञान आणि प्रकाश याच्यामध्ये ज्ञान हाच प्रकाश. तर प्रकाश आणि सुगंध हे असे आहेत की सूर्य आपली जागा न सोडता त्याचा प्रकाश दूरवर जातो, केवढा आपली जागा न सोडता त्याचा सुगंध दूरवर जातो, तसा ज्ञानी आपली जागा न सोडता त्याचा सुगंध म्हणजे त्याची कीर्ती दूरवर जाते आणि ती कीर्ती त्याच्या ज्ञानाची असते म्हणजे त्याचे ज्ञान ही दूरवर जाते. म्हणून ज्ञान सुगंध ज्ञान प्रकाश याचा अर्थ ज्ञान हाच प्रकाश, ज्ञान हाच सूर्य. सूर्य जागा न सोडता त्याचा प्रकाश दूरवर जातो, केवढा जागा न सोडता त्याचा सुगंध दूरवर जातो, तसा सूर्य आणि केवढा एकत्राने म्हणजे ज्ञानी माणूस आहे. त्यामुळे ज्ञानाचा प्रकाश आणि ज्ञानाचा सुगंध म्हणजे कीर्ती दूरवर जाते आणि ज्ञानाची कीर्ती ही प्रकाश रूपाने ज्ञान रूपाने असल्यामुळे त्याचे ज्ञान आणि त्याची कीर्ती ही दोन्ही अर्थाने प्रकाश आणि सुगंध म्हणून दूरवर जातात. म्हणून ज्ञान प्रकाश ज्ञान सुगंध म्हणजे ज्ञानी माणूस असा त्याचा सुस्पष्ट अर्थ आहे. ईश्वर सारा ज्ञान ईश्वराशी जसे स्वरूप आहे तसे सुगंधाशी सुद्धा ते स्वरूपच आहे. एवंच ज्ञान प्रकाश ईश्वर सुगंध हे सारे एक आणि एकमेवच आहे. एकमेव द्वितीयम नास्ती असे की जेथे पुढे गणनाच संभवत नाही, 2, 3 वगैरे वगैरे मान्य आहे. बऱ्याच वेळा चिंतनात विरुक्ती उजळणी वरचेवर तोचतोचपणा वेगवेगळ्या पद्धतीने येतो. मात्र ध्यानात घ्या अशी उजळणी विरुक्ती म्हणजे आळवणी आहे, आरती आहे. परमेश्वराची ज्ञानाची प्रकाशाची सुगंधाची आणि सत्याची ती आळवणी आहे, आरती आहे. आणि जेव्हा चांगल्या गोष्टीला परत परत आळवले जाते तेव्हा त्यालाच भजन असे म्हणतात. भजन म्हणजे परमसत्याची पुन्हा पुन्हा केलेली आळवणी, आरती म्हणजे परमसत्यामध्ये कायम रत असणे असे भजन, अशी आरती जरुरी आहे. आजच्या द्वैताच्या भेदाभेदाच्या दिवसेच्या रक्तलांछित पासळी जगात अद्वैताचे हुसामुक्त परमशांत भजन त्याची आरती त्यांना अनन्यसाधारण महत्व आहे. शेवटी चिंतनात शब्द उमटतात. शब्दांच्या अंतरंगात त्यांच्या अर्थाशी अखंडत्वाने अभेदत्वाने अद्वैताने जो बांधला गेला त्यालाच सारे काही अगदी नजीक हस्तांदोलन अंतरावर म्हणजे सेकंड डिस्टन्सवर भेटू शकते. परमेश्वर अगदी नजीक आहे, येथे या जागीच आहे. त्यासाठी वास्तवात वाचन परिश्रम योगविद्या जपतपादी आयास नकोतच नकोत. आसने मुद्रा काही नको, फक्त अर्थाचा अर्थ होऊन राहता आले पाहिजे. अर्थाचा अर्थ म्हणजे काय? चुंग सू काय म्हणतात पहा. चुंग सू काय म्हणतात पहा. द पर्पज ऑफ अ फिश ट्रॅप इज टू कॅच फिश and when the fish are caught, trap is forgotten. The purpose of words is to convey ideas, and when the ideas are grasped, the words are forgotten. Where can I find a man who has forgotten words? He is the one I would like to talk to. स्वयंस्पष्ट आहे सारे अर्थाचा अर्थ एकतरी होई अनुभवी म्हणजे हेच शब्द होय. सुम सु म्हणतात the purpose of a fish trap is to catch the fish. मासे पकडणाऱ्या जाळ्याचा हेतू असतो मासे पकडणे आणि शब्दांचा अर्थ असतो आपले तत्व आपल्या भावना दुसऱ्यापर्यंत पोहोचवणे. एकदा का मासे पकडले आणि शब्दांचा अर्थ दुसऱ्यापर्यंत पोहोचला की जो जाळे विसरतो आणि जो शब्द विसरतो असा जाळे विसरलेला शब्द विसरलेला आणि फक्त भावाशी भावरूप झालेला माणूस मला मिळाला तर त्याला भेटायला मला आवडेल. तर असा भावाशी भावरूप झालेला माणूस त्याचा अर्थ स्वयंस्पष्ट आहे. अर्थाचा अर्थ एक तरी होई अनुभवावी म्हणजे ज्ञानेश्वरी मध्ये केवळ आणि केवळ अद्वय तत्वज्ञान आहे. हे एकदा लक्षात आलं की ज्ञानेश्वरीच्या सर्व होव्या केवळ आणि केवळ अद्वय चिद्विलास सांगतात हे स्पष्ट होते. म्हणून एकतरी होई अनुभवावी म्हणजेच चुंगसू म्हणतात ते द पर्पज ऑफ अ फिश ट्रॅप इज टू कॅच फिश
अँड व्हेन द फिश आर कॉट ट्रॅप इज फॉरगॉटन. मासे पकडण्याचा जाळ्याचा हेतू असतो मासे पकडणे, आणि एकदा मासे पकडले गेले की जाळे विसरले जाते. द पर्पज ऑफ वर्ड्स is to convey ideas, and when the ideas are grasped, the words are forgotten. शब्दांचा हेतू असा आहे की आपल्या कल्पना, आपल्या भावना, आपला हेतू, आपला अर्थ लोकांकडून पोहोचवणे. तो पोहोचला की शब्द विसरले जातात. Where can I find a man who has forgotten words? असा माणूस मला कुठे भेटेल की ज्याने शब्द विसरले आहेत. He is the one I would like to talk to. तोच तो माणूस त्याला भेटायला मला आवडेल. म्हणजे एक तरी ओवी अनुभवावी, अशी एक तरी ओवी अनुभवावी या म्हणण्याचा अर्थ ज्याला कळला, अशा अर्थाने ज्याने ज्ञानेश्वरी वाचली, अशा ज्ञानेश्वरी पाठकाला भेटायला मला आवडेल. जसं चुंगसू म्हणतात, माशाचे जाळे टाकून दिलेल्या आणि शब्दांचे ओझे फेकलेल्या माणसाला मला भेटायला आवडेल. तसेच आपणाला एक तरी ओवी अनुभवलेल्या ज्ञानेश्वरीच्या खऱ्या ज्ञात्याला भेटायला आवडणार नाही का? शब्द विसरून शब्द रंगाने अर्थपूर्ण स्नान, सचेल स्नान होणे आम्हाला शक्य आहे काय? म्हणूनच म्हटले आहे, मन राम रंगी रंगले, शब्द रंगी नाहले.